मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फ्लाय विथ प्रतीक्षा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप छान छान रेसिपी, डेली ब्लॉग आणि बरंच काही. वेट लॉस चॅलेंज 21 डेजचा वेट लॉस चॅलेंज आजपासून स्टार्ट झाला आहे. त्याच्या काही हेल्दी रेसिपीज आहेत त्या मी शेअर करणार आहे. ज्यांना वेट लॉस करायचं त्यासाठी काय खाल्लं पाहिजे, कुठल्या कुठल्या रेसिपी बनवल्या पाहिजे, अशा सगळ्याच रेसिपीज घेऊन मी येत आहे यूट्यूब चॅनलवर. तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ठेवा. जेव्हा तुमचं बेलचं बटन ऑन असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येईल आणि रेसिपी फॉलो करून नवीन वर्षामध्ये तुम्हाला वेट लॉस करायला मदत होईल. आणि तसंच माझ्या इन्स्टाच्या अकाउंटला पण तुम्ही फॉलो करू शकता. माझ्या इन्स्टाचा पण लिंक दिलेली आहे खाली, त्यातून तुम्ही जाऊन लिंकवरून माझ्या इन्स्टा चॅनलला पण अकाउंटला फॉलो करू शकता. तर आजची रेसिपी आहे सुरण आणि बटाटा वाटाणा. अशा दोन भाज्या. रोज डब्याला दोन भाज्या लागतातच, कारण दुपारचं जेवण एकदम व्यवस्थित पाहिजे. आपल्या इकडं कसं आहे, आपल्या इकडे सकाळचा नाश्ता पोटभर करतो, दुपारचं जेवण काही खाल्लं कसंही खाल्लं किंवा काही चालतं, आणि संध्याकाळी आपण राजासारखं मस्त 2-3 भाज्या, लोणचं, पापड, चपाती असं काहीतरी खातो, त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे दुपारच्या जेवणामध्येच 2 भाज्या, वरण, भात, चपाती जे काही खायचं दुपारच्या जेवणामध्ये. संध्याकाळच्या जेवणामध्ये आमच्याकडे फक्त भाताचे प्रकार असतात. तर तुमच्याकडे असतं काय, काय खाता तुम्ही ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर अशी मी आज भाजी बनवली, पिवळा बटाटा मिक्स, फक्त हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून बनवलेला आहे. बाकी काही नाही घातलं बटाट्याच्या भाजीमध्ये. त्याच्यानंतर सुरण मी कट करून घेतलं, चांगलं वरची कातडी काढून सगळी. आणि ते सुरण कापताना कधी हाताला तेल लावायचं, नाहीतर खूप हाताला खाज सुटते. त्यामुळे सुरण कापताना एक काळजी घ्यायची, तर हाताला भरपूर तेल लावायचं आणि मग सुरणच्या वरची कातडी काढून छोटे छोटे पीसमध्ये कापून घ्यायचं. आणि त्याच्यासोबतच कापून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्याचे छोटे तुकडे करून गरम पाण्यामध्ये हळद, मीठ आणि चिंच घालून त्याला एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं चांगलं. आणि जसं आपण चिकन मटनला जसं आपण ग्रेव्ही बनवतो ना, मसाला बनवतो ना, त्या प्रकारचा मसाला भाजून घ्यायचा मस्तपैकी. आणि तो पण मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी, त्याच्यामध्ये फक्त टोमॅटो आणि 2-4 हिरव्या मिरच्या घालून, जिरे मोहरी टाकून, हिंग घालून फक्त फोडणी दिली आहे. आणि खाली वर करून इतकी टेस्टी भाजी होते. खूप काही घालून भाजीची चव खराब करण्यापेक्षा 1 किंवा 2 पदार्थ टाकूनच भाजी बनवा, खूप सुंदर भाजी होते. आणि भरपूर कोथिंबीर घाला. कोथिंबीर आणि हिंगामुळे भाजीना अजून चांगली वेगळी चव येते. त्याच्यानंतर त्याच ताव्यातली भाजी काढली, कारण लोखंडी तावा आहे हा माझा, त्यामुळे मी खूप जास्त प्रयत्न करते की लोखंडी ताव्यामध्ये स्वयंपाक करण्याचा. तर जे मसाला केला होता ती भाजी काढून घेतली, त्याच ताव्यामध्ये तेल घालून, हिंग जिरे घालून त्याच्यामध्ये तो मसाला मस्त लाल भाजून घ्यायचा. पण कुठलाही मसाला छान भाजला ना की त्याची चव खूप चांगली होते. आणि ही भाजी तुम्हाला अशी कलरफुल, टेस्टी आणि हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवून फॉलो करू शकता. तर भरपूर त्याच्यामध्ये तेल घालायचं नाही आपल्याला. 2 स्पून, जे माझ्याकडचं आहे ते खूप छोटं आहे, तर त्याच्यातलं मी 2 स्पून ऑइल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे हिंग टाकून हा मसाला भाजून घेतला. आणि त्याच्यानंतर लगेच भाजून घेऊन त्यातला लाल तिखट, धने पावडर, कसुरी मेथी आणि मीठ, हळद हे सगळं घालून त्याला मस्त भाजून घेऊन त्याच्यामध्ये नंतर सुरणाचे जे काप होते शिजवलेले ते टाकून झाकण लावून थोडा वेळ त्याला वाफेवर शिजवून घेतलं, जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही. कारण हे कसं असतं, शिजतं आपण जेव्हा शिजवतो, भाजी बनवतो ना, तेव्हा असं खूप असं वाटतं शिजलंय छान. पण जर चांगलं नाही शिजलं असेल तर तुम्ही जेव्हा त्याच्यात 1-2 तासानंतर बघितलं ना, ते थोडंसं हार्ड होतं, कडक होतं. त्यामुळं शिजवताना थोडंसं पाणी घालून व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं. भरपूर कुकरला शिट्टी लावून शिजवा. जर तुमच्याकडे असं होत नसेल तर तुम्ही कुकरला शिट्टी लावून शिजवा. आणि मस्तपैकी मसाला भाजून घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं आणि शिजू दिलं. आणि तोपर्यंत तिकडं भाकरी केल्या, कारण आमच्याकडं भाकरी लागतात, कधी भात लागतो. चपाती खूप कमी खातो आम्ही, म्हणून हे भाकरी असल्यानंतर ही भाजीची ग्रेव्ही थोडीशी चांगली असली की खायला जरा मज्जा येते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सुरणाची भाजी करून बघा, कारण सुरणामध्ये भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स असतात, कारण ते जमिनीच्या खाली उगवतात. जेवढे जमिनीच्या खाली उगवणाऱ्या फळभाज्या आहेत त्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्याच्यामध्ये जेवढे मिनरल्स मिळतात ना, ते आता आपल्याला मिळत नाही. आपण काय करतो, ज्या इझी आणि सोप्या, इझी अवेलेबल होणाऱ्या भाज्या खायचा ट्राय करतो. पण नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा. जे कंदमूळ आहेत ते डेली खाण्यामध्ये असू द्या, तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन पण असतं, त्यामुळे नक्कीच तुमच्या जेवणामध्ये ह्या भाज्या ॲड करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या अकाउंटवर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, काही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तरीही तुम्ही देऊ शकता. हां, तर आपण आता लवकरच लाईव्ह सुरू करणार आहोत, कारण आपल्याला हा आपला वॉच टाईम पण कंप्लीट करायचा आहे. आणि सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद आहे की माझे 100च्या पुढे सबस्क्राईब गेले आहेत 10 ते 12 दिवसामध्ये. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, तर मी तुमची खूप खूप आभारी आहे. असंच माझ्यावर तुमचं प्रेम असू द्या,
मला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि माझं इन्स्टाच्या अकाउंटवर पण आजपासून डेली ब्लॉग येणार आहेत 21 डेजचे वेट लॉस चॅलेंज. कारण तुम्हाला तिथं बघायला मिळेल डेली कसं वेट लॉस होते आणि मी काय काय फॉलो करते. तर मला पण माझं टार्गेट आहे पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी आमच्याकडं असं सरप्राईज प्लॅन आहे. तर तेव्हा मला माझा वेट लॉस खूप छान करायचा आहे आणि ते काय सरप्राईज आहे ते तुम्हाला नक्कीच पुढच्या महिन्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि उद्या एक खूप सुंदर रेसिपी येणार आहे, ती बघायला विसरू नका. आणि माझे टिफिन रेडी झाले, सगळे टिफिन भरून झाले. सॅलेड, 2 भाज्या, भाकरी आणि ॲपल 11 वाजता खायला. आणि मध्ये मध्ये आमचं असतं ना डबे भरायचे असतात ना, ह्याची घाई असते की सकाळपासून तुम्हाला घेतलं नाही आता मला लाडकर. तर आमचा सामी मध्ये मध्ये येत असतो. जेवणाचे डबे सगळ्यांचे भरून झाले, ज्योतीचा पण डबा दुपारी ती पाठवते. अशा प्रकारचा आमचा दिवस होता सकाळचा. तर थँक्यू सो मच. भेटूया